नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या क्लासमध्ये. आपला लेसन नंबर 9 चालू होतं, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डायरेक्ट प्रपोर्शन. आता त्याचा चुलत भाऊ आलेला आहे, तर आपण ते आज आपण लर्न करणार म्हणजे शिकणार आहोत. त्याची डेफिनेशन दिली आहे. फर्स्ट, इट इज अ मॅथमॅटिकल रिलेशन वेअर टू क्वांटिटीज इनक्रीज अँड इट डिक्रीज इन सेम प्रपोर्शन बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी कमी होणार. त्याचं आपण एक्झाम्पल घेऊ. 50 ट्रीज आहे, 10 स्टुडंट्स आहे. 50 ट्रीज आपण अज्युम करू की 50 ट्रीज लावायला 10 स्टुडंटला 10 दिवस लागत आहे, म्हणजे 10 डेज लागत आहे. ठीक आहे. 50 ट्रीज लावायसाठी 10 स्टुडंटला 10 डेज लागत आहे. तसंच आपण समजा स्टुडंटची क्वांटिटी वाढलेली, समजा 20 स्टुडंट्स घेतले. 20 स्टुडंट्स आहे तर जरूर आता 10 स्टुडंटला 10 डेज लागले, 20 स्टुडंटला आणखी कमी डेज लागणार, राईट. तर काय झालं, क्वांटिटी ऑफ स्टुडंट्स वाढले, नंबर ऑफ डेज कमी झाले. त्यालाच म्हणतो आपण इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होत आहे. ओके. तर आपण आता आपल्या याच्याशी रिलेटेड आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 38. याआधी आपण प्रॅक्टिस सेट 37 आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन वर एक्सरसाइज म्हणजे जे प्रॅक्टिस सेट होतं आपण कव्हर केलेली आहे. आता आपण बघू या प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट नंबर. 5 वर्कर्स टेक्स 12 डेज टू वीड अ फील्ड. 5 वर्करला 12 डेज लागत आहे. वीड फील्ड म्हणजे शेतामधले जे खराबवाले प्लांट्स आहेत ते साफ करायसाठी. तर 5 वर्करला 12 डेज लागत आहे साफ करायसाठी. त्यानंतर काय म्हणते त्यांनी, हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर टेक्स. म्हणजे सेम काम करायला 6 वर्कर, समजा 6 वर्करला किती डेज लागणार. त्यानंतर आणखी काय म्हणताय, हाऊ मेनी वुड 15 डेज. 15 वर्करला किती डेज लागणार म्हणजे ते म्हणजे साफ करायसाठी. आपण आता फर्स्ट कंडिशन लिहून टाकू. लेट एक्स डेज 6 वर्कर आहे ना. लेट 6 वर्कर टेक एक्स डेज and 15 workers take y days. आपण 6 वर्करसाठी x डेज घेतले आणि 15 वर्करसाठी y डेज घेतले. इझिली आपण कन्वर्ट करून टाकला. त्यानंतर काय म्हटलंय, आता हे इनव्हर्स प्रपोर्शन आहे. आणि आणखी रिपीट करून राहिलं की तुम्हाला एक्झाममध्ये इनव्हर्स प्रपोर्शन आहे की डायरेक्ट प्रपोर्शन आहे तुम्हाला सांगून नाही येणार. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट छानपणे रीड करावं लागेल, क्वेश्चन समजून घ्यावं लागेल, त्यानंतर तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल. तसं ते इझीच राहते क्वेश्चन, थोडं फक्त समजून घेण्याची देरी राहते. ओके. आपण काय आता कंडिशन्स लिहून टाकू. काय, नंबर ऑफ वर्कर्स वाढले तर नंबर ऑफ डेज कमी होणार, राईट. तर काय म्हटलं, 5 वर्करला 12 डेज लागत आहे. त्यानंतर वर्कर वाढले तर दिवस कमी लागणार, म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी होतं, म्हणजे इनव्हर्स प्रपोर्शन आहे. लिहून टाकू मग. काय, नंबर ऑफ वर्कर्स and number of days are in inverse proportion. ठीक आहे. आपण स्टेटमेंट लिहिला. आता सॉल्व करू. काय, 5 वर्करला किती डेज लागले, 12 डेज. 5 × 12. 6 वर्करला किती लागले, एक्स. दोन्हीच्या डिस्ट्रीब्यूट करून टाकू आपण. 15चा पण सोबत सॉल्व करून टाकू. काय, 5ला किती लागले, 12 डेज. आणि मग 15ला किती काढले आपण बघायचे. 15ला किती घेतले आपण, वाय घेतला. लिहिलं. त्यानंतर आता सॉल्व करू. 15 5 12 60 6x, राईट. 6 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे गेला की डिवाइडमध्ये. 60 / 6x. सरळ करून टाका याला. 6 × 1 = 6. हा 0. एक्सची व्हॅल्यू किती भेटली, एक्सची व्हॅल्यू 10 भेटली. एक्स म्हणजे काय, डेज आहे ना. आपण डेज घेतले ना, एक्स डेज म्हणजे 10 डेज झाले. इकडे हे सॉल्व करू. इथे 60 15y. हा इकडे गेला की डिवाइडमध्ये वाय इथे सरळ करून टाकू आपण. 16 15 4 जा
4 days. झालं? इथे झालं का नाही झालं? वर्ड प्रॉब्लेम आहे ना, तर आपण लास्टमध्ये क्वेश्चनचा आन्सर पण कसं देतो, वर्ड प्रॉब्लेम म्हणजे स्टेटमेंटमध्ये देतो. तर काय आहे, 6 वर्कर टेक्स 10 days. 6 वर्करला किती डेज लागणार? टेक 10 days. कशासाठी? 10 days टू वीड अ फील्ड. वीड अ फील्ड. आणि 15 वर्करला 15 वर्कर्स टेक्स 4 days टू वीड अ. ठीक आहे. होप तुम्हाला हा क्वेश्चन छानपणे समजला असेल. आपण बघू आता नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक रीडिंग 40 pages एव्हरी डे. मोहनराव खूप हुशार आहे, डेली 40 pages त्यांनी रीड केले आणि 10 days मध्ये त्यांनी फिनिश केली म्हणते बुक. आणि त्या काय, हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. म्हणजे आता मोहनरावला तेच बुक 8 days मध्ये जर कंप्लीट करायचे असेल, म्हणजे फिनिश करायचे असेल, तर पर डे त्यांना किती पेजेस रीड करावं लागेल ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण फर्स्ट आपण कंडिशन्स लिहून घेऊ. लेट मोहन राव रीड X number of pages डेली. डेली नाही घेऊ आपण, एव्हरी डे. पेजेस, नंबर ऑफ पेजेस, रीड X नंबर ऑफ पेजेस एव्हरी डे. ठीक आहे. लेट मोहनराव रीड X नंबर ऑफ पेजेस एव्हरी डे, म्हणजे टू कंप्लीट, टू फिनिश इट इन 8 days. इन टू फिनिश इट इन 8 days. आपण X पेजेस घेतले, जर मोहनरावला 8 days मध्ये जर कंप्लीट करायचे असेल तर X days, X नंबर ऑफ पेजेस. तर आपण आता काय करायचं, पहिले कंडिशनचे रिलेशन लिहून टाकू. म्हणजे काय, नंबर ऑफ पेजेस त्यांनी वाढवले तर नंबर ऑफ डेज कमी होणार, राईट. तर काय, नंबर ऑफ पेजेस अँड नंबर ऑफ days are in inverse proportion. Inverse proportion. नंबर ऑफ पेजेस वाढवले तर नंबर ऑफ डेज काय होणार, कमी होणार, म्हणजे इनवर्स प्रोपोर्शन आहे, राईट. आता आपण काय करायचं, कॅल्क्युलेशन. 10 days 40 pages is equal to 8 days X नंबर ऑफ पेजेस. आता कॅल्क्युलेशन करून घेऊ. 10 into 4 40, 400 डिवाइड बाय 8x. सरळ सरळ करून घेऊ आपण. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेला तर डिवाइड मध्ये. टू 8 8x 4 5 4 0 5 50. X ची व्हॅल्यू काय मिळाली, 50. X म्हणजे काय, नंबर ऑफ पेजेस, म्हणजे 50 पेजेस मोहन राव रीड in a day to finish it in 8 days. It in 8 days. तर मोहनरावला 50 पेजेस डेली म्हणजे रीड करावं लागेल, जेव्हा करून त्यांनी 8 days मध्ये ते कंप्लीट करू शकणार पूर्ण बुक. ठीक आहे. होप तुम्हाला हा क्वेश्चन पूर्णपणे समजला असेल. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
थर्ड क्वेश्चन, मॅरी सायकल ॲट 6 km/h. मॅरी सायकल चालवून राहिले कितीच्या स्पीडने? 6 hours पर आवर, म्हणजे ती 6 किलोमीटर पार करणार एका आवरमध्ये. हाऊ मेनी लॉंग विल शी टेक टू रीच हर आंटीज हाऊस विच इज 12 kilometer अवे. तर तिला तिच्या आंटीच्या घरी जायला किती वेळ लागणार मध्ये, जे की किती दूर आहे? 12 kilometer दूर आहे. तर तिला किती टाइम लागणार? आणखी काय म्हटलं, इफ शी सायकल ॲट स्पीड ऑफ 4 kilometer हाऊ लॉंग वुड शी टेक. दोन क्वेश्चन विचारले आहे त्यांनी. फर्स्ट याच्यात काय, मॅरी 6च्या स्पीडने जात आहे आणि त्या आंटीचं घर किती दूर आहे? 12 kilometer. तर तिला 6च्या स्पीडने जायला किती वेळ लागणार तिच्या आंटीच्या घरी? सेकंड कंडिशन आणि ते क्वेश्चन आहे, जर ती 4 km/h स्पीडने गेली तर तिला किती वेळ लागणार ते पण बघायचं आहे. फर्स्ट आपण स्पीड म्हणजे काय होतं, आपण तुम्ही सायन्समध्ये फॉर्म्युला बघितलं असेल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्ही सायन्समध्ये बघितलं असेल हा फॉर्म्युला. स्पीड किती दिली आहे? 6. डिस्टन्स किती दिला आहे? 12. टाइम काढायचा आहे, एक्स घेऊन घेऊ आपण. तर काय आता डिवाइड करून टाकू आपण. एक्स इथे आहे तर एक्सला इकडे घेऊन जा आणि 6ला इकडे घेऊन या. 12 डिवाइड बाय 6. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 2. 6 2 जा. आता एक्स म्हणजे काय, आपण टाइम घेतला. टाइम कशात? अवरमध्ये आहे, तर 2 hour राईट. म्हणजे मॅरी जर 6च्या स्पीडनी गेली तर तिला 2 hours लागणार. तर वर्ड्समध्ये लिहून टाका, मॅरी टेक 2 hours टू रीच हर आंटीज हाऊस. आंटीज हाऊस, ठीक आहे. तर मॅरीला किती? 2 hours लागणार तिच्या आंटीच्या घरी जायला. आता सेकंड कंडिशन बघू आपण. काय म्हणताय, 4 km/h स्पीडने ती गेली तर किती टाइम लागणार म्हणते. फर्स्ट आपण कंडिशन लिहून टाकू. लेट मॅरी रिक्वायर्ड X hour to reach auntie's house by speed of 4 km/h. ओके. मॅरीला X hour लागून राहिले कुठे? आंटीच्या हाऊसला पोहोचायला किती स्पीडनी? 4 hours स्पीडनी. तर आपण आता कॅल्क्युलेशन करू. इथे आपण बघून राहिलो की इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. स्पीड वाढली तर टाइम कमी होते किंवा स्पीड कमी झाली तर टाइम वाढून जाते. मग आता आपण इथे रिलेशन लिहून टाकू. स्पीड अँड टाइम आर in inverse proportion. इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे ना. समजा आपण खूप स्पीडनी गेलो तर टाइम कमी लागणार आणि जर स्लो गेलो तर टाइम जास्ती वाढणार. म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी कमी होऊन राहिली आहे ना, त्यालाच काय म्हणतो आपण? इन्व्हर्स प्रोपोर्शन. म्हणून आपण कंडिशन क्लिअर करून टाकला. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय झालं, 6 किलोमीटरला किती आवर लागून राहिले? 2 hours 6 इंटू है ना. इथे आपण क्लिअर केलं होतं. 6च्या स्पीडनी गेली ती तर तिला किती? 2 hours लागले. आता 4च्या स्पीडनी गेली तर किती hours लागणार? X hour. 4च्या स्पीडनी X hour लागले. कॅल्क्युलेशन करून टाका. 4 इंटू 12 4 इंटू 4x. सरळ 4 इथे आला तर डिवाइडमध्ये सरळ लिहून टाकू. 3 जा. एक्स काय आहे? आवर्स आहे, म्हणजे इथे काय ना आवर्स. आता वर्ड मध्ये लिहून टाका. काय
Mary required 3 hours to reach auntie home by speed of 4 km/h. By speed 4 km/h. समजा ती 4च्या स्पीडने गेली तर किती आवर लागणार तिला? 3 आवर्स. ठीक आहे, हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. यानंतर आपण फायनल क्वेश्चन बघू आपला. आता आपण बघू लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? द स्टॉक ऑफ ग्रेन इन गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट 30 days फॉर 4000 पीपल. तुम्ही बघितलं असेल गव्हर्नमेंटचे मोठे मोठे वेअरहाऊस राहतात, त्याच्यामध्ये धान्य ठेवण्या म्हणते किती 30 days चालणार. असं किती जणांना? 4000 पीपलला. म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेअरहाऊसमध्ये 4000 पीपलचं जेवण आहे, म्हणजे जे किती 30 days पुरणार असं. तर त्यांनी काय म्हटलंय? हाऊ मेनी डेज विल लास्ट फॉर 6000 पीपल. म्हणजे तेवढंच धान्य 6000 पीपलला किती दिवस पुरणार म्हणते. फॉर जेवढं किती 4000 पीपलला ते धान्य संपासाठी किती डेज लागत आहे? 30 days. तर 6000 पीपलला ते धान्य संपासाठी किती दिवस लागणार म्हणजे ते आपल्याला काढायचं आहे. फॉर आता आपण एक स्टेटमेंट लिहून टाकू. लेट एक्स नंबर ऑफ डेज will it last for 6000 people. आपण एक्स नंबर ऑफ डेज घेतले, लास्ट करणार 6000 पीपलला. आता काय म्हटलं आपण? आता काय बघून राहिलोय? नंबर ऑफ पीपल वाढले तर नंबर ऑफ डेज कमी होणार. ऑब्वियस आहे ना. जर 4000ला जे जेवण म्हणजे जे धान्य 30 days मध्ये कम्प्लीट म्हणजे पूर्ण राहिलाय, तर 6000 पीपल वाढले तर धान्य पण लवकर संपणार ना. म्हणजे डेज ऑफ कमी, म्हणजे डेज नंबर ऑफ डेज काय झालं? कमी झालं. म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ पीपल आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. ठीक आहे. नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ पीपल कशामध्ये? इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. आणखी एकदा मी रिपीट करून राहिलो की पेपरमध्ये सांगून नाही येणार की इन्व्हर्स प्रपोर्शन आहे की डायरेक्ट प्रपोर्शन आहे. त्यासाठी तुम्हाला आधी केअरफुली, तसं ते इझीच राहते क्वेश्चन, पण एकदा छानपणे रीड करून घ्यायचं, समजून घ्यायचं की डायरेक्ट प्रपोर्शन आहे की इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. तसं ते ओळखूनच येतो आपण. ठीक आहे. आता आपण सॉल्व करू. काय 6000 सॉरी काय पहिले 4000 आहे ना. हां 4000ला किती लागत? 30 days. तर 6000ला किती डेज म्हटलं आपण? 6000ला एक्स डे घेतलाय. एक्स डे घेऊन घे. काय डायरेक्ट इकडे घेऊन घ्या तुम्ही. काय 4000 इंटू 30 हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आला तर डिवाइड मध्ये 2 3. हा एक्स 1 0 1 0 1 0 1 1 1 कटला. तर वर करायला 4 इंटू 30 आणि खाली 6 राहिला. तर 6 5 जा 30. मग वर करायला तर फक्त 4 इंटू 5 4 इंटू 5 एक्स. सरळ लिहून टाका मग. 4 इंटू 5 20. एक्स म्हणजे काय होतं? डेज होतं ना, नंबर ऑफ डेज. तर डेज इथे लिहून टाका. आधी खाली स्टेटमेंट लिहून टाका. काय 20 days विल इट लास्ट फॉर 600 पीपल. 20 days will it it will last
फॉर 6000 पीपल. राईट. तर हा झाला आपला लास्ट क्वेश्चन. होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे समजला असेल. जर तुम्ही या आधीचा क्लास मिस केला असेल तर नक्की तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन त्यामध्ये पूर्ण कव्हर केला आहे. ओके. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.